अवघ्या काही अर्धा पाऊण तासामध्ये मला वाटतं सुप्रीम कोर्टचा निकाल येणं अपेक्षित आहे. अनेक दिवसापासून अनेक लोकांची राजकीय असेल किंवा राजकारणाशी संबंध असलेली इतर लोक जे असतील, सर्वसामान्य नागरिक जरी असला तरी तो या निकालाकडे डोळे लावून बसलेला आहे. प्रथमतः देशाच्या राजकारणामध्ये अशी घटना घडलेली आहे की एखाद्या पक्षाचे एवढे आमदार 2/3 मेजॉरिटीने बाहेर पडलेले आणि मग त्याच्यावर काय होईल, जसं तुम्हाला त्याची उत्कंठा आहे तशी आम्हालाही आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही आमची बाजू पहिल्या दिवसापासून मजबूतीने मांडलेली आहे आणि सांगितलेलं आहे की बाबा आम्ही जे केलं आहे ते कायदेशीर केलेलं आहे. कुठेही त्याच्यामध्ये कायद्याचा भंग होईल असं कोणतंही काम केलं नाही. शेड्यूल 10 आम्हाला लागू होत नाही, त्यामुळं आमचा डिस्क्वालिफायचा काही प्रश्नच येत नाही. यांचा जो जोर आहे, बाकी आमच्या विरोधी पक्षांचा जो जोर आहे की ते 16 आमदार अपात्र होते. कधी व्हीप बजवलाय आणि व्हीपचं कारण काय, मुळामध्ये अनेक गोष्टीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. परंतु तरी सांगतो की व्हीपचा अर्थ असा होतो की सभागृहामध्ये तुम्हाला पक्षांतर्फे जो व्हीप बजावला जातो त्यावेळेला जर मतदान असेल किंवा इतर एखादं बिल असेल त्यावेळेला जर तुम्ही अब्सेंट राहिला तर तुमच्यावर त्यानुसार कारवाई होते, मग तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन सुद्धा तुमच्यावर लागू पडतं. तसं कोणतंही कार्य इथं घडलेलं नाही. राहिला फ्लोर टेस्टचा प्रश्न, तर फ्लोर टेस्टला उद्धव ठाकरे साहेब काही समोर गेलेलेच नाहीत, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणून फ्लोर टेस्टचा सुद्धा संबंध या ठिकाणी येत नाही. या सर्व बाबी जर पाहिला, कायदेशीर बाबी जर तपासल्या तर आम्हाला असं वाटतं की हा निकाल आमच्या बाजूने निश्चित लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. संजय राऊत असं म्हणतात की हे संपूर्ण प्रकरण नरहरी झिरवळ यांच्याकडेच पुन्हा वर्ग केलं जाईल. संजय राऊत हे काही कायदे तज्ज्ञ नाहीत. आम्ही त्या सभागृहामध्ये गेले 15 वर्षापासून माझ्यासारखा आमदार काम करतो आणि सभागृहाचे काही नियम जे आहेत त्या नियमाचा जर अभ्यास केला तर हा सर्व अधिकार अध्यक्षाकडे जातो. मुळामध्ये काल झिरवळांनी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते इतकं चुकीचं आहे. त्यांनी सरळ सांगितलं की 16 आमदार जर माझ्याकडे जर त्यांची हेरिंग जर आली तर मी त्यांना अपात्र ठरवेल. म्हणजे नियमाचं मी उल्लंघन करेन हे डायरेक्टली त्यांनी काल स्टेटमेंट केलेलं आहे. मला वाटतं असं स्टेटमेंट करायचा उपाध्यक्ष जरी असले तरी त्यांना तो अधिकार नाही. त्यांनी ते केलं नव्हतं पाहिजे, तरी त्यांनी चुकून केलेलं ते स्टेटमेंट असावं असं माझं मत आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर अनिल परब असं म्हणतायत की जे 16 अपात्र आमदार आहेत त्यांच्याच मतदानावर, त्यांच्याच मतावर अध्यक्ष निवडून आलेले आहेत. हे प्रकरण तत्कालीन सध्याचे अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर यांच्याकडे देऊ नये. हे बघा, तुम्हाला 16 आमदार जे आहेत ना, 16 आमदाराचा तुम्ही अपात्र ठरवा अशी मागणी केलेली. ते अपात्र झालेले नाहीत, त्यांना कुठेही उपाध्यक्षांनी किंवा कुणीही अपात्र ठरवलेलं नाही, म्हणून ते ॲक्टिव्ह आहेत. आणि जेव्हा ज्याला अपात्र, ज्याला त्यांच्यावर शिक्का बसला नाही किंवा तसं कोणी सांगितलं नाही, याचा अर्थ ते मतदानामध्ये भाग घेऊ शकतात. अपात्र ठरवल्यानंतर सभागृहाच्या दालनाच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला येता येत नाही, हा नियम आहे. ह्या नियमाला डावलून चालणार नाही ना. म्हणून अनिल परबांनी जे सांगितलं तर ते मला वाटतं सभागृहात असून सुद्धा त्यांनी याबद्दल परिपूर्ण अभ्यास केलेला दिसत नाही. अजित पवार असं काल म्हणाले की सरकारला कुठलाही धोका वाटत नाही असं माझं मत आहे. त्या उलट आता संजय राऊत असं म्हणतात की सरकारला नक्कीच धोका आहे. म्हणजे महाविकास आघाडीतले 2 मित्र पक्ष, त्या दोघांमध्येच मतमतांतर पाहायला मिळतं. हे बघा, ज्यांनी सभागृहाची नियमावली वाचली असेल त्याला डायरेक्ट, त्याला जर हा प्रश्न विचारला कोणी असेल, तो कोणत्याही पक्षाचा असेल, तर त्यांना नक्की माहिती आहे की या अशा कारणास्तव कधीही अपात्र सदस्य ठरत नाहीत, म्हणून सरकारला कोणता धोका नाही. हे अजित पवार सारख्या विरोधी पक्ष नेत्यांनी केलेलं स्टेटमेंट हे महत्त्वाचं आहे आणि हे अभ्यासपूर्ण केलेलं स्टेटमेंट आहे. संजय राऊतने केलेलं स्टेटमेंट हे हवेत केलेलं स्टेटमेंट आहे. म्हणजे काही जरी झालं तर यांना अपात्र ठरवाच आणि ठरलेच पाहिजे, हा अट्टास म्हणा किंवा आग्रह म्हणा असा कुठेही करता येत नसतो. तुम्हाला नियमाला डावलून कोणतेही निर्णय घेता येत नाही. या सगळ्या बाबतीत असं म्हणतायत ठाकरे गटाकडून की आम्ही जे नवीन अध्यक्ष आहेत तेच अवैध असल्याचं आम्ही हे केलेलं आहे दावा. आता त्यांनी काय दावे केलेत, प्रतिदावे केलेत, त्याचा सर्वाचा निकाल अवघ्या काही मिनिटामध्ये लागणार आहे. म्हणून त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, आम्ही आमची बाजू मांडलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये
5 न्यायाधीशाचं हे खंडपीठ असल्यामुळं ते सर्वस्व निर्णय हा विचारांती घटनेला अनुसरून घटनेमध्ये जे काही तरतुदी त्यानुसार ते देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिरसाट साहेब, आज संपूर्ण दिवस आहे तो खूप महत्वाचा आहे, पण अशा परिस्थितीत तुमचे कॅप्टन कूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदम निवांत दिसत आहेत, मंत्रालयात नेहमीप्रमाणे जाणार आहेत, त्यानंतर नाशिकला दौऱ्यावर जाणार आहेत. तर काय नेमकं त्यांचं शेड्यूल असेल काय, आणि एवढं टेन्शन मुक्त ते दिसत? टेन्शन बघा, प्रत्येक जण राजकारणामध्ये आपापल्या पद्धतीने आपला अभ्यास करत असतो आणि शिंदे साहेबाचा एक स्वभाव आहे, ते कधी फटकन बोलत नाही. पटकन कुणाला जाऊन एकदम असं आक्रमकतेने कुणाला बोलणं या त्यांचा स्वभाव नाही. जे होईल ते होणार आहे, जे कायद्याने होईल ते होईल. त्याचं टेन्शन कशाला घ्यायचं? मग टेन्शन घेऊन काय काय होणार आहे तुम्हाला? मग तुम्ही त्या टेन्शनमध्ये वावरत असाल तर तुम्हाला इतर कामं करता येणार नाही. म्हणून शिंदेसाहेब कधी ह्या गोष्टीचं टेन्शन यासाठी घेत नाही, जे होईल ते होईल. ते न्यायालय आहे ना. आम्ही टेन्शन घेऊन काय करणार? मला फार टेन्शन आलं, माझं टेन्शन काय न्यायालय गृहीत धरणार आहे? नाही, आता शिरसाटांना फार टेन्शन आलंय, निकाल काहीतरी यांच्या बाजून दिला पाहिजे, नाही तर काहीतरी होईल, असं थोडी आहे काही. हा न्यायालयाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया न्यायालय पूर्ण करेल. म्हणून आपण टेन्शन घेऊन काही होत नसतं. जो निर्णय देईल, जो निर्णय येईल तो आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागतो. दुसरीकडे पाहायला गेलं तर अंजनिया दमनिया असं म्हणतात, अध्यक्ष प्रदेशात आहेत, उपाध्यक्ष नॉट रिचेबल आहेत, राजकारणाचा तमाशा करून ठेवलाय. आता ते का नॉट रिचेबल आहे, यांनी कशाला फोन लावला, काय करायचं होतं यांना? या बाकीच्या गोष्टीचं तुम्हाला चर्चा कशाला करता तुम्ही? कोण नॉट रिचेबल आहे, कोण हे आहे, काय करायचं तुम्हाला? ते तुम्हाला राजकारणाचा तुमचा काय संबंध आहे तिथे? उगाच स्टेटमेंट द्यायचं म्हणून काही स्टेटमेंट द्यायचं. हे जे आहे ना, काही लोकांना हे मीडिया समोर आले ना तर काहीतरी बडबड करायची सवय लागलेली. दुसरीकडे पाहिजे सकाळी आज संजय राऊतांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये संजय राऊत असं म्हणतात, काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, वाट पाहतोय तुमचा नरहरी झिरवळ, जय महाराष्ट्र. ते जे काही झाडी डोंगर आहेत तर त्या संजय राऊतचं जाणं थांबलेलं आहे. एकदा गुवाहाटीला जाऊन ये, थोडंसं डोकं शांत होईल आणि त्या शांत डोक्याने नंतर विचार करेल. आम्ही बघ गेल्यानंतर आमच्या डोक्यावर एकदम शांतपणे काही परिणाम न होता शांतपणे आम्ही आमचं काम करतोय. तसा त्याची गरज तुम्हाला आहे. म्हणून झिरवळ काय करतो, अरे तुम्ही तुमचं पाहा ना, तुम्ही जाऊन तुम्हाला कुठं शांती मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना आज सकाळीच ईडीची नोटीस आलेली आहे आणि सोमवारी त्यांना ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आलेले आहेत. याकडे आपण कसं बघतो? हे बघा, काही पहिल्याचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. राजकारणामध्ये भ्रष्टाचार केलं तर तो मोठा नेता होतो असा एक गैरसमज लोकांमध्ये पसरला होता. आणि म्हणून किती भ्रष्टाचार केला किंवा काही जरी केलं तर माझं काही वाकडं होणार नाही हे कॉन्फिडन्स काही नेत्यांना होता. आणि म्हणून आता सरकारने जे गंभीरपणे पावलं उचललेत की कोणीही असेल, तो कोणत्याही याचा असेल, त्याच्यावर जर त्यांनी असं काही गडबड केली असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि मग त्या अनुसरून ते आज ईडीची चौकशी जी काही नोटीस आलेली आहे सगळ्याला त्याला उत्तर द्यावं लागेल. आणि त्याच्यात जर ते निर्दोष असतील तर त्यांना काही तशी काही अटक केली जाणार नाही. वारंवार जर बघितलं तर राष्ट्रवादीतले अनेक नेते यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत. मग ते हसन मुश्रीफ असतील, अनिल देशमुखांना याआधी झालेली कारवाई आहे, छगन भुजबळ आहेत, प्राजक्त तनपुरे आहेत आणि आता जयंत पाटील. तर हे राष्ट्रवादीकडून आरोप होतो याआधी देखील झालेला की हे जाणून बुजून दबाव तंत्र तयार केलं जात आहे. नाही, असं काही नसतं. तुम्ही कोणत्या पक्षाचं नाव लावून देऊ नका त्यांना. ज्यांनी काही गडबडी केली असेल त्यांची चौकशी होते. असे आता 288 आमदार आहेत, 288 आमदारांची चौकशी चालू नाही आहे. काही निवडक ज्यांनी काही भ्रष्टाचार केला, जे सत्तेत होते आणि जे बेहिशोबी मालमत्ता ज्यांनी जमवली त्यांची चौकशी चालू आहे. म्हणून जर राष्ट्रवादीचे जास्त असतील तर निश्चित त्यांची चौकशी होईल. उद्या आणखीन दुसऱ्या कोणत्या पक्षाचा असेल त्यांची चौकशी होईल. नाही, दुसरीकडे पाहायला गेलं तर राष्ट्रवादीकडनं काही नेत्यांकडनं असं सांगण्यात येते की जो अजित पवारांचा गट आहे त्या गट भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होत होता आणि जयंत पाटलांचा गट होणार नव्हता, म्हणून ही अशी कारवाई जी आहे ती भारतीय जनता पार्टीकडनं. असं काही नाही. आता अजित पवारांना सुद्धा मला वाटतं भाजप घेणार नाही असं माझं एकंदर ते रिडिंग दिसतंय. आणि आता त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, भाजपचा पक्ष सांभाळेल आणि आमचा पक्ष सांभाळू. तुमच्या येण्याने जाण्याने काही फरक पडणार नाही. आम्ही कुठेही बहुमताला कमी पडलेलो नाही. त्याच वेळेला होत असतं ज्या टायमाला बहुमताला आकडे कमी असतात
त्या टायमाला एक खटाटोप जर कोणी केला असता तर आपण मानलं असतं, पण तसं काही आता चिंता करायचं कारण नाहीये आणि ते आहे त्या दिल्या घरी सुखी राहा अशी मनाची वेळ आता आमच्यावर आलेली आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज उद्धव ठाकरेंना भेटायला येतात. एकंदरीत पाहायला गेलं तर विरोधकांची मूठ जी आहे ती देशातली ती करण्यासाठी येत आहेत. विरोधी पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांचं स्थान महाराष्ट्रामध्ये मोठे असते. उद्धव ठाकरेंचं स्थान मोठं नाहीये, इथं शिवसेना प्रमुखांचं स्थान मोठं होतं आणि म्हणून ते एक राजकीय टच असला पाहिजे, भेटलं पाहिजे म्हणून त्या या अँगलने ते सर्व भेटतायत आणि आता उद्धव ठाकरेंना भेटून सुद्धा त्यांना त्यांच्या पदरात तसं काही पडणार नाही, पण तो कर्टसी व्हिजिट ही याला म्हणता येईल किंवा मग जर निकाल जर लागला तर त्याच अनुषंगाने थोडं शांत होऊन सुद्धा केलं जाईल. सर हिंदी में बता दीजिए कि महाराष्ट्र की राजनीति के लिए आज बड़ा दिन है. शिवसेना विधायकों की अयोग्यता को लेकर सुप्रीम कोर्ट अपना फैसला सुनाएगा. आप उनमें से एक हैं, 16 विधायकों में से एक हैं. किस तरीके से सुप्रीम कोर्ट के फैसले का इंतजार कर रहे हैं, क्या लगता है? देखिए, बहुत दिनों से ये सुप्रीम कोर्ट में केस चल रही है. पूरा खंडपीठ चाहिए, उसके सामने सुनवाई हो, ऐसी मांगनी की 5 जजेस के खंडपीठ हो गया, उसके सामने भी सुनवाई हो रही है. एक बात ख्याल में रखो कि हम कॉन्फिडेंस इसलिए हमारा बढ़ा हुआ है कि हमने कोई भी काम इलीगल किया नहीं. जो इन्होंने 16 आमदारों को अपात्र करने की कोशिश की है या तो बोल रहे कि करना चाहिए, उसकी कुछ तो वजह होना चाहिए ना. एक तो हमको नोटिस व्हिप जो दिया गया है वो व्हिप काय के लिए दिया गया था कि पार्टी मीटिंग के लिए. पार्टी मीटिंग के लिए व्हिप लागू नहीं होता. विधानसभा में जो कामकाज होता है उसके अंदर अगर आपने हिस्सा नहीं लिए, व्हिप लगाने के देने के बाद, या तो मतदान में अगर हिस्सा नहीं लिए या तो अब्सेंट रहे, ये सब जो होता है ये कारण पे उनको अपात्र किया जा सकता है. लेकिन इन्होंने व्हिप क्या दाखल दे दिए क्या 48 घंटे का, जिसको टाइम दिया जाता है कम से कम 2 हफ्ते का, इन्होंने 48 घंटे का, इनको जल्दबाजी थी ना इनकी, तो इन्होंने 48 घंटे का टाइम दिए, इसलिए वो व्हिप हमको लागू होता नहीं, शेड्यूल 10 हमको लागू होता नहीं. हमने ये उठाव करने के बाद ना कोई पक्ष को ज्वाइन किया है, ना कोई पक्ष में गए, ना हमारा सेपरेट गुट बना है. हमने यही कहा है कि हम शिवसेना है, हम शिवसेना के विधायक है और हमने कभी शिवसेना नाम से कहीं बगावत नहीं की या तो बाजू में नहीं हटे. इसलिए पार्टी हमारी शिवसेना ही होने की वजह से हम पे कार्रवाई नहीं की जा सकती. और दूसरी बात जरूरी ये है कि वो टाइम हमारे गट नेता जो एकनाथ शिंदे थे, कोई भी पार्टी का गट नेता अगर चेंज भी करने का रहा तो सब विधायकों की मीटिंग बुलाई जाती है, उसके अंदर गट नेता चुना जाता है. ऐसी कोई भी प्रोसीजर इन्होंने की नहीं, इसलिए इनकी जो याचिका है हमें ऐसे लगता है कि सुप्रीम कोर्ट में वो खारिज हो जाएगी और उसके वजह से अभी कुछ देर के बाद निकाल जब आएगा तो हमें 100% उम्मीद है कि ये निकाल हमारे साइड से लगेगा. संजय जी, एक सवाल ये भी है कि एक तरफ जो असेंबली के स्पीकर हैं राहुल नार्वेकर, वो ये कह रहे हैं कि डिस्क्वालिफिकेशन का निर्णय जो है वो उसका अधिकार केवल स्पीकर के पास है. वहीं दूसरी तरफ नरहरि झिरवल का ऐसा बयान आया है कि यदि उन्हें ये मौका दिया जाता है सुप्रीम कोर्ट द्वारा डिस्क्वालिफिकेशन को लेकर के, तो वो आप लोगों को डिस्क्वालीफाई कर देंगे. देखिए, जो अध्यक्ष ने जो बयान दिया है वो करेक्ट है, नार्वेकर ने जो बोला है वो करेक्ट है. ये 2-3 जो न्याय संस्था है इनका खुद का एक अपना अधिकार है, खुद का एक अपना वजूद है, उसके अंदर किसी का इंटरफेयर नहीं चलता. विधानसभा अध्यक्ष रहे, लोकसभा अध्यक्ष रहे, या तो इलेक्शन कमिश्नर रहे, या तो सुप्रीम कोर्ट रहे, इसमें दखल अंदाजी नहीं की जा सकती. ये अलग संस्था है, ये संस्था में दखल अंदाजी नहीं की जा सकती. इसलिए उन्होंने कहा है कि ये डिस्क्वालिफिकेशन का जो मामला है वो शायद मेरे तरफ पे ही आएगा क्योंकि ये मेरे जुडिक्शन में आता है, इसलिए वो अध्यक्ष निर्णय लेंगे. अब उपाध्यक्ष ने जो बात कही है, जब अध्यक्ष अब्सेंट होता है या तो अध्यक्ष अपना चार्ज उपाध्यक्ष को जब देता है, जब उसको निर्णय लेने का राइट्स होता है. लेकिन इन्होंने जो बयान अभी किया है वो इतना गलत है. अभी भी अगर वो सुप्रीम कोर्ट ने अगर अध्यक्ष के पास अगर भेजा तो उसके ऊपर अध्यक्ष को निर्णय लेने के लिए कायदे की पूरी प्रक्रिया पूरा करना पड़ेगा, उसके बाद वो निर्णय लेंगे. ऐसा आ गया सुप्रीम से, चलो दोपहर में और शाम में पर निर्णय लिए, ऐसा नहीं होता. इसलिए नार्वेकर साहब ने जो कहा है, अध्यक्ष साहब ने जो कहा है वो सही है. सही मायने में कायदे का यही मतलब होता है कि जो हाउस है, जो कायदे बनाता है,
उसके सामने ही उसकी सुनवाई होना चाहिए। अगर फैसला आपके हित में नहीं आता है तो आगे फिर किस तरीके से? नहीं आता है तो उसके बारे में सोचेंगे। देखिए ये न्याय संस्था है, न्याय संस्था क्या देंगी निकाल वो हम अभी नहीं जान सकते, ना हमें पता भी नहीं। वो उनका निर्णय जब आएगा तो उसके बारे में उसके बाद सोचा जाएगा। आज अपन उसके लिए तैयारी अलग से नहीं कर कोई सकते। प्लान भी रेडी है आपके पास यदि फैसला आपके पक्ष में नहीं आता है? नहीं, ऐसा कोई प्लान भी वगैरह नहीं रहता। जो सिचुएशन निकाल लगने के बाद होगी उसके ऊपर आगे की रणनीति ठहरा जाएगी। पृथ्वीराज चौहान का ये बयान है कि शिंदे सरकार की सबसे बड़ी चुनौती ये होगी अगर उनके पक्ष में फैसला नहीं आता तो अगला मुख्यमंत्री कौन होगा। तो कल भी मीटिंगों का दौर था, आप लोगों की मीटिंग हुई, बहुत लंबी मीटिंग हुई, तो क्या इस बारे में चर्चा हुई कि यदि आपके पक्ष में फैसला नहीं आता तो मुख्यमंत्री का चेहरा कौन होगा? ये सोचने वाली बात नहीं है, ये हम सोचे भी नहीं है, हम इसके ऊपर ना डिस्कशन करते हैं। हमें हमारे पास जो भी फैसला आएगा, अगर उनको ऐसा लगता है कि अपोजिट में जाएगा तो भी शिवसेना भाजपा की ही सरकार रहेगी, उसकी चिंता करने की कोई बात ही नहीं। एक सवाल और है संजय राउत, जहां पर ये कह रहे हैं कि आप लोग परास्त हो जाएंगे, वहीं दूसरी तरफ अजीत पवार का जो है वो बयान आया, उन्होंने कहा है कि सरकार को भी किसी भी प्रकार का खतरा नहीं है। तो समस्या कहाँ है? क्या स्टडी में प्रॉब्लम है संजय राउत और फर्क क्या है? संजय राउत को बयानबाजी करने का शौक है और उसका कोई बेस नहीं होता। बेसलेस बातें करने के सुनने की है तो संजय राउत के मुंह से निकलती है, लेकिन जो वो विधानसभा में जो काम करता है, अजीत दादा कौन है? ये विरोधी पक्ष नेता है, उनको वो कायदे के वहाँ के नियमों का पूरा ज्ञान है और उसी तरीके उस अंदाज से उन्होंने कहा। एक विरोधी पक्ष नेता होता है, एक जवाबदारी होती है, तो बयान देते वक्त उसको ऐसा अपने दिल का नहीं बोल सकता, वो नियम का बोल सकता है। इसलिए उन्होंने नियम को ख्याल में रखते हुए, ध्यान में रखते हुए उन्होंने स्टेटमेंट दिया है। ये संजय राउत का स्टेटमेंट क्या है? संजय राउत का सामना उसका पेपर है, उसको लगता है कि मैं जो लिखूंगा वो सुप्रीम कोर्ट ने लिखा है, ऐसा वो बहुत क्या बोले उसको, अब उसके लिए कोई लफ्ज नहीं मेरे पास, लेकिन उसके अंदर कोई तथ्य नहीं रहता। नीतीश कुमार उद्धव ठाकरे से मिलने पहुंच रहे हैं, शरद पवार से मिलेंगे, विपक्षी पार्टियों को एकजुट करने की बात वो कह रहे हैं, इसको लेकर क्या कहेंगे? देखिए नीतीश कुमार, ममता बनर्जी, केसीआर, ये जो विरोधी पक्ष के जो भी बड़े बड़े जो नेता है, उनको सबको लगता है कि राहुल गांधी पंतप्रधान नहीं बन सकता। ये बात तो उन्होंने ठान ली है, तो उसके वजह से ये जो विरोधी पक्ष की एकजुट अगर होती है तो थोड़ा बेनिफिट मिलेगा। और पॉलिटिक्स में ऐसा भी होता है, भाई हमें पूछा नहीं गया, तो ऐसा कहीं किसी के दिल में खोट नहीं आना चाहिए। तो हर कोई अपने तरफ से कोशिश कर रहा है, लेकिन ये देश की जनता जानती है कि ये सब मिलके देश नहीं चला सकते। जो मोदी साहब ने देश चलाया है, या तो मोदी साहब ने जो 8-9 साल में जो डेवलपमेंट किए, आज एक नेता जो वर्ल्ड में अपने देश के हद तक नहीं तो वर्ल्ड में भी वो उसका नाम एक गर्व से लिया जाता है। इसलिए लोगों का धारणा या पक्की बन चुकी है कि आने वाले इलेक्शन में भी मोदी साहब आएंगे, और ये विपक्ष का जो चल रहा है रोज का मिलना जुलना, ये टिकेगा नहीं। ये फॉर्मेलिटी की तौर तरीके के जो होते हैं वो तरीके से वो आज मिलने आ रहे हैं। जयंत पाटिल को ईडी की तरफ से नोटिस दिया गया। तो भ्रष्टाचार मत करो ना, काय के लिए नोटिस आती है यार? हर कोई बोलता मेरे को नोटिस है, वो क्या सर्टिफिकेट है क्या? कुछ तो ईडी ने निकाला होगा, कुछ तो उनको मिला होगा, इसलिए नोटिस दिए। वो नोटिस का उन्होंने आंसर देना है, उनको फेस करना है। अगर उसमें छूटते तो छूटे, अगर अटकते तो जेल में जाए। एक सवाल और है आपसे, संभावित है यदि आपके पक्ष में फैसला आता है तो कैबिनेट विस्तार हो सकता है, तो ऐसे स्थिति में क्या आप अभिलाषी हैं, आप भी मंत्री बनने के? देखिए, ये कोर्ट का जब फैसला आएगा तो हर कोई, ये मेरे अकेले की बात नहीं है, 20 लोगों को शपथ देनी है। तो ये मंत्रिमंडल रुका है, इसको चालना मिलेगी, गति मिलेगी और सरकार अच्छा काम कर सकेगी, इतना ही उसमें अर्थ है। शिवसेना साहेब, दुसरी गोष्ट, चंद्रकांत खैरे म्हणतात की एकनाथ शिंदे हे जादू टोना करतात। 3 दिवस जे गेले होते ते जादू टोना करायला गेले होते आणि अशा वेगळे ते छुचा करणारे असं ते म्हणतात। आता चंद्रकांत खैरे पूजाला बसलेले आहेत आणि त्या पूजाचा प्रसाद घेऊन ते आता मातोश्रीला जाणार आहेत। त्यांना एवढा धंदा राहिलेला आहे, बाकी काही नाही। असं जादूटोना करण्याने जर सत्ता परिवर्तन होत असेल तर मग आपणही जादूटोना करून भारताचा पंतप्रधान करून टाकू ना। असे जादूटोने वगैरे काही नसतात, हे अंधश्रद्धा जी आहे
या लोकांनी पसरवलेली. असं कोणतेही जादूटोना केल्याने फूफा केल्याने लोकांचं भलं चांगलं होतं असं असतला कधी भाग नाही. दुसरीकडे पाहिले गेलं तर आम्हाला जाणीव असं म्हणतायत की उद्या जो निकाल आहे तो निकाल आमच्या बाजूला लागणार आहे आणि हे सगळे बंडखोर आमदार आहेत ते अपात्र झाल्याच्या नंतर 6 वर्ष निवडणुका लढवणार नाही. त्यांना कायदाच माहित नाही. आता पहिल्यांदा आलेल्या सभागृहामध्ये त्यांना काय कायदा माहिती आहे म्हणून त्याचे ते जे पहिला अभ्यास करा नंतर याच्यावर स्टेटमेंट देत जाऊ. ठीक.